नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाची मार्गदर्शक नोंद होईल आणि त्यातील तिसरा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या तिसऱ्या घटकातलं स्वाध्याय उपक्रम कृती आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच घटक 1 आणि 2 आपण कंप्लीट केलेलं आहे. तेही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. यासारख्या संरक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, त्यानंतर बोर्ड प्रश्नपत्रिका, प्रथम सत्र, या सर्व पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका याही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची प्लेलिस्ट अवश्य चेक करा. इयत्ता 10वी जलसुरक्षा घटक 3 जलव्यवस्थापन यावर आधारित स्वाध्याय. प्रकरण पहिले महाराष्ट्र जलस्थिती आणि जल आव्हाने. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जल उपलब्धतेचे वितरण कसे आहे? त्यानंतर वर्तमान जलसंकटावर कोणते उपाय आहेत? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची कारणे आणि उपाय. त्यानंतर जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे यावर आधारित तुमचे मत. नंतर पुढचा प्रश्न, जलसिंचन म्हणजे काय? पुढच्या प्रकरणावर आधारित जलसिंचन या प्रकरणावर आधारित स्वाध्याय. जलसिंचनाचे प्रकार. महाराष्ट्रात ठिबक सिंचनाचा वापर कोणत्या पिकांसाठी केला जातो? ठिबक संचाचे घटक कोणते? त्याचे फायदे. ठिबक आणि तुषार सिंचनाची तुलना. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे साहित्य तुषार सिंचनाकरिता वापरावे? त्यानंतर पुढचं प्रकरण, जल कायदे आणि नियम या प्रकरणावर आधारित स्वाध्याय. भारत आणि बांगलादेश यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य कराराची माहिती. त्यानंतर जलसिंचनाच्या शासकीय धोरणात कोणत्या विषयांचा समावेश होतो? पुढचा प्रश्न, सिंचन आयोगाच्या कोणत्याही 5 शिफारशी. त्यानंतर महाराष्ट्राच्या जलनीतीची उद्दिष्टे. जल कायदे आणि नियमांचे पालन हे प्रत्येक राष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे यावर आधारित तुमचे मत. त्यानंतर घटक 3 वर आधारित उपक्रम कृती. यापैकी कोणत्याही एका उपक्रमाचे कृतीसह अहवाल लेखन पुढीलप्रमाणे. बघा तो उपक्रम, परिसरातील शेतीला भेट देऊन कोणत्याही 2 जलसिंचन पद्धतींचा अभ्यास करणे.
फायदे, त्यानंतर चित्र, संकल्पना, नवीन काय शिकलात, निष्कर्ष, अनुभव, पालकांची मदत, त्यानंतर कृती. छायाचित्र कृतीवर आधारित. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण घटक 3 वर आधारित संपूर्ण स्वाध्याय कार्य, कृती, उपक्रम आपण अभ्यासलेले आहे. यानंतरच्या तासिकेला आपण घटक 4 अभ्यासणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळून जाईल. थँक्यू.